राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये महायुतीतील सर्व उमेदवार निवडून आले। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती। हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतावर निवडून आले। तसेच महायुतीतील उमेदवार निवडून आले त्याबद्दल राष्ट्रवादी ज्यांच्या विचारधारेवर चालतो ते स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला। एकच वादा अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून केला। फटाक्यांची आतिषबाजी करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला। शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांचा विजय म्हणजेच आमदारांचा अजितदादांवर असलेला विश्वास सिद्ध होतो। जे लोक म्हणत होते राष्ट्रवादीचे मत फुटणार, त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे। आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय असा टोमणा विरोधकांना घोषणेदरम्यान मारण्यात आला। जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या मनोगतात महायुतीतील सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन करतो। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय म्हणजेच आमदारांनी अजितदादा पवार यांच्यावर असलेला विश्वास सिद्ध होतो। विरोधातील नेते सांगत होते राष्ट्रवादीचे आमदार फुटणार, परंतु या निवडणुकीत विरोधकांची मते फुटली असे मनोगत व्यक्त केले। कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांच्या मनोगतात महायुतीतील सर्व नूतन आमदारांचे हार्दिक अभिनंदन केले। ही निवडणूक महायुतीतील सर्व नेत्यांनी एकत्रित लढल्याने हे यश मिळाले असे मनोगत व्यक्त केले। महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगदनकर यांनी सर्व विजयी आमदारांचे अभिनंदन करत अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केल्याबद्दल सर्व महिलांकडून त्यांचे आभार मानले। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, बिज्जू अण्णा प्रधाने, आनंद मुस्तारे, सुरेश तोडकर, ॲडव्होकेट सलीम नदाफ, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, दत्तात्रय बडगंची, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजय मोरे, ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रवंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, व्हीजेएनटी अध्यक्ष रुपेश भोसले, कामगार सेल अध्यक्ष संजीव सांगळे, वैद्यकीय कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी, वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सुजित उघडे, शामराव गांगर्डे, विनय रायकर, दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार, कार्याध्यक्ष कांचन पवार, सुरेखा घाडगे, महेश कुलकर्णी, प्रज्ञासागर गायकवाड, प्रकाश शिंदे, कुमार झगडेकर, दशरथ शेंडगे, याकूब नवगिरे, शांतराज जंगम, डेव्हिड कुराडे, जॉन दिनकर, मनोज काशीद आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधान परिषदच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विधान परिषदेमध्ये दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उभे करण्यात आलेले होते। हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमांकाने निवडून आले, त्याबद्दल मी सोलापूर शहर राष्ट्रवादी वतीने त्यांचं अभिनंदन करतो। या निवडणुकीचा निकाल या राज्याचा येणारा कल। काल महाराष्ट्र राज्यामध्ये 11 जागांसाठी निवडणूक पार पडली। त्या 11 जागांमध्ये 9 जागा महायुतीने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहे। मी प्रथमतः सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित 9 विधान परिषदेचे महायुतीचे आमदारांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। तसेच महायुतीचे सर्वच विधानसभेचे आमदारांनी जे भरघोस मतं देऊन त्या 9 महायुतीचे आमदारांना निवडून दिल्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय वावड्या उठल्या होत्या की महायुतीचे 9 आमदार निवडून येणार नाही, काल सर्वच महायुतीचे आमदारांनी एकजुटी दाखवून दिली आणि 9चे 9 आमदार त्या ठिकाणी निवडून दिलेत। आणि विशेषतः राजकारणातील चाणक्य म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी अजितदादांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेजी विटेकर आणि शिवाजीराव गर्जे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या दोन्ही आमच्या पक्षाच्या आमदारांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 11 जागांपैकी 9 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत। या जिंकलेल्या जागा
ज्या आमच्या अजितदादा आणि अजिंक्य बहिणी ज्या आमच्या पाठीशी ज्या दादा असतात यांनी हे दणदणीत विजय घडवून आणलेला आहे आणि सर्व महिला सोलापूर शहराचे शहराध्यक्ष आणि माझ्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी ह्या सगळं सर्वांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. न भूतो न भविष्यती असं आहे दादांनी आणलेली योजना आहे. ही योजना अशी आहे, पहिली योजना अशी आहे की जी अंमलात आणल्याने लगेच महिलांच्या हाती पैसे पडत आहेत आणि महिलांनाही भरपूर या संधीचा लाभ घेतला आहे आणि घेतही आहेत. ही पहिली योजना अशी आहे की महिलांच्या स्वप्न साकार होते. जी मायमौली होती त्यांच्या गाठीला 1-2-4 पैसे जमा होण्याचं हे भाग्य त्यांना मिळत आहे. तर दादांनी हे केलेले लाडकी बहीण योजनेचं आम्ही सर्व महिला त्यांना आभार व्यक्त करतो की त्यांनी महिलांसाठी ही योजना आणलेली आहे आणि दादा महिलांसाठी नेहमीच नवीन काहीतरी आणत असतात. मी दादांना सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.